नमस्कार, मी रेश्मा आणि माझ्या थंडगार अशा रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठला तरी आईस्क्रीमचा प्रकार दाखवणार आहे, पण कुठचा तर सांगूनच टाकते. मी चिकूचं आईस्क्रीम कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि तुम्हाला विश्वासही बसणार नाही की आपण खूपच सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी पार्लरमध्ये जसं मिळतं, शॉपमध्ये जसं आईस्क्रीम मिळतं तसं आईस्क्रीम कसं बनवायचं ते सांगणार आहे. तर चिकूचं आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे चिकू लागणार आहे. तर 2 चिकू मी अशा पद्धतीने त्याच्या फोडी करून घेतलं. तर जेवढा मी चिकू दाखवते तेवढी चिकूची साईज आहे. म्हणजे चिकूची साईज शक्यतो मीडियमच असते, एकदम लहान आकाराची चिकू वगैरे नसतं. तर तेवढे 2 चिकू मी घेतलेले आहेत. साल वगैरे त्याची काहीही काढलेली नाही. आता तो चिकूची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, तोपर्यंत ते साईडला ठेवते. आणि दुसरं म्हणजे मी इथे एक कप घेतलेला आहे. माझा हा जो कप आहे तो 240 मिलीचा आहे. जर तुम्ही केक वगैरे बनवत असाल तर असे कप्स तुमच्याकडे अवेलेबल असतीलच, आणि जर केक वगैरे बनवत नसाल तर काही जणांकडे तरीसुद्धा असतात. तर डझंट मॅटर, तुमच्याकडे जर 250 मिलीचा कप असेल आणि तो तुम्ही घेतला तरी इथे चालू शकतो. पण परफेक्ट अर्धा किलो आईस्क्रीम बनवायचं असेल तर 240 मिलीचा कप घ्या. जर तुमच्याकडे कुठच्याच प्रकारचे असे कप नसतील तरी देखील मी सांगणार आहे घरातल्या वाटीने तुम्हाला कसं प्रमाण घ्यायचं आहे ते. तर हा कप भरून मी इथे म्हशीचं कच्चं दूध घेतलेलं आहे. हे दूध जे आहे ते आपल्याला गरम वगैरे करून घ्यायचं नाही आणि मी म्हशीचं दूध वापरलं आहे. इथे जर तुम्हाला गाईचं दूध वापरायचं असेल तर जे जास्त फॅट ज्या दुधामध्ये असतं ते दूध तुम्ही इथे वापरू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक कढई घ्यायची आहे किंवा कुठलंही एक पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा थोडं दूध घालायचं आहे. म्हणजे जे आपण वाटी भरून दूध घेतलं आहे ना, त्यातलंच आपल्याला थोडं दूध याच्यामध्ये घालायचं आहे. आता ते जे कढईमध्ये आपण दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 चमचे एवढी दुधाची पावडर वापरायची आहे, मिल्क पावडर. दुसरं म्हणजे 2 चमचे एवढं आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे. 1.5 चमचा वापरला तरी चालेल आणि 3 चमचे एवढी आपल्याला साखर वापरलेली आहे. हे प्रमाण लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही 1 कप दुधापासून आईस्क्रीम बनवणार त्यावेळी. म्हणजे जर तुम्हाला जास्तीचं बनवायचं असेल, 1 किलोचं बनवायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता. तर सगळ्यात अगोदर हे जे कॉर्नफ्लॉवर आहे, दुधाची पावडर आणि साखर ही आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे साखर आपली विरघळली नाही तरी काही प्रॉब्लेम नाही, पण दुधाच्या पावडरच्या ज्या गुठळ्या असतात त्या आणि कॉर्नफ्लॉवरच्या ज्या गुठळ्या होतात त्या आपल्याला फक्त मोडून घ्यायच्या आहेत. यासाठी पहिल्यांदा आपल्याला थोड्या दुधामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सगळ्या जास्तीच्या दुधामध्ये जर आपण कॉर्नफ्लॉवर किंवा पावडर घातली तर त्याच्या गुठळ्या मोडायला आपल्याला खूप टाईम लागेल. याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा थोड्याशा दुधामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये एकही इथे गुठळी दिसत नाही आहे. आता मध्ये तुम्हाला जाड असं दिसतंय तर ते म्हशीचं दूध आहे. तर त्याचा जो जाडसरपणा असतो, त्याच्यातलं जे फॅट असतं ते याच्यामध्ये दिसतंय. आता उरलेलं जे दूध होतं ते देखील याच्यामध्ये घातलं, मिक्स करून घेतलं. आता ही जी माझी कढई आहे ती डायरेक्ट मी गॅसवरती ठेवते. गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला एकदम हाय करायची नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, आपल्याला हे मात्र हलवत राहायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर घातला आहे त्याच्यामुळे याला लगेच घट्टसरपणा यायला सुरुवात होईल, लगेच एक घट्ट होईल. त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. आणि आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपलं जे कॉर्नफ्लॉवर आहे, दुधाची पावडर, ती खाली चिकटू नये भांड्याला. त्याच्यामुळे नॉनस्टिक भांडं असेल तर खूप चांगलं, किंवा जाड बुडाचं जर भांडं असेल, पातेलं असेल तर खूपच चांगलं. नसेल तरी तुम्ही काळजी घेऊन इथे मिक्स करत राहा, काही प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता अगदी 1.5-2 मिनटानंतर हे दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे दाटसर होत चाललेलं आहे. आता आपल्याला हे ढवळतच राहायचं आहे, लागता नाही म्हणून. तर पहिल्यांदा सुरुवातीला थोडं लागतं, त्यानंतर लागत नाही. तर गॅसची फ्लेम बारीक करून तुम्ही जर तुमचं छोटं मोठं जसं की चिकूची पेस्ट वगैरे करून घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. पण याच्याकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. ते एकदा करपलं की मग त्याची टेस्टच बिघडते. तर बघू शकता हे बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे. आता मी येथे तुम्हाला एक सांगते, आईस्क्रीममध्ये कंडेन्स मिल्कचा वापर करतात ना, तर कंडेन्स मिल्कचं जे काम आहे ते आपलं ही पेस्ट करणार आहे. हे जे आपण बॅटर बनवलं आहे ते आपलं कंडेन्स मिल्कचं काम करणार आहे. हे आपलं जे आहे ते होममेड कंडेन्स मिल्क आहे असं समजा नाही, हे आपलं होममेड कंडेन्स मिल्कच आहे. तर जवळजवळ 5-1 मिनटापर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता येते बघा, मी स्पॅच्युलावरती थोडंसं बॅटर घेतलं आणि अशा पद्धतीने मधून बोट ओढलं तर वरचं जे बॅटर आहे ते थोडंसं खाली यायला लागलं. अजून 1.5 ते 2 मिनिट आपल्याला हे जरासं शिजवून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता 1.5-2 मिनटानंतर मी परत एकदा तुम्हाला दाखवते.
तर आता ना गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे, बुडबुडे येत आहेत ते तुम्हाला दिसत आहेत आणि कंटिन्युअसली फास्ट मी याला हलवलं. तर आता बघा मी बोटाने येते, मध्येच असं ओढते, वरचं जे बॅटर आहे ते पटकन खाली येत नाही आहे त्या कंडिशनला ते राहिलं आहे, म्हणजे जे आपली कंडेन्स मिल्क आहे ते आपलं परफेक्ट आहे. या स्टेजला आपण जो गॅस आहे तो बंद करायचा आहे आणि आपल्याला हे हलवतच राहायचं आहे. तर आता हे जे आहे ते मी खाली घेतले आणि आपल्याला हे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे, कारण एकदा का आपण हे गॅसवरून खाली उतरून ठेवलं आणि जर चमचा याच्यामध्ये फिरवत नाही राहिलं तर याच्या परत गाठी व्हायला सुरू, मग परत आपल्याला हे बीट करून घ्यावं लागेल किंवा मिक्सरला लावून घ्यावं लागेल, कारण गाठी आहे त्या सहजासहजी नंतर चमच्याने मोडल्या जात नाहीत, खूप कंटाळा येतो त्यानंतर. याच्यामुळे जेव्हा गरम असेल ना तेव्हा थोडंसं अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मग थोडंसं कोमट झालं की काही प्रॉब्लेम नाही. किंवा काय होतं याच्यावरती एक असा आपण दुधावरती कशी एक साय येते तशा पद्धतीची एक लेअर येते, तर ती जी लेअर आहे ती देखील आपल्याला याच्यावरती नको आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे हलवत राहायचं आहे थोडंसं कोमट होईपर्यंत. तर हे आता थोडंसं नॉर्मल झालं आहे, तर मध्ये मध्ये मी ह्याला ढवळत राहणारच आहे, पण त्यासोबतच मगाशी ज्या चिकूच्या फोडी करून घेतल्या होत्या त्याची इथे मी पेस्ट करून घेते. तर बघू शकता इथे मी याची पेस्टही करून घेतली आणि मध्ये मध्ये आपल्याला हे हलवूनही घ्यायचं आहे. तर आता हे बऱ्यापैकी कोमट झालं आहे, थंड होत आलेलं आहे, तर याला मी आता साईडला ठेवते आणि जी व्हिप क्रीम आहे तिला बीट करून घ्यायचं आहे. आईस्क्रीममध्ये तिचं असणं गरजेचं आहे. आता भरपूर प्रकारे होममेड आईस्क्रीम वगैरे दाखवली जाते, पण मी हे जे तुम्हाला आईस्क्रीम दाखवते ते अगदी बाहेर मिळतं तसंच. तर बघू शकता मी इथे ही व्हिप क्रीम घेतलेली आहे. तर जेवढं वाटी आपण दूध घेतलेलं आहे तेवढंच वाटीचं प्रमाण आपल्याला व्हिप क्रीम घ्यायची आहे. भले तुम्ही घरातली वाटी कोणतीही वाटी वापरा, तर ही 2 प्रमाणं खूप महत्त्वाची आहेत. तर मी इथे पर्लची व्हिप क्रीम वापरत आहे. तर आता ही जी व्हिप क्रीम आहे ना ती मी बीटरने व्हिप करून घेणार आहे. फक्त 2 मिनटं मला लागणार आहेत बीटरने व्हिप करायला, आणि जर तुम्ही विस्करणे करत असाल तर 5 ते 6 मिनटं लागतील, कारण जी आईस्क्रीमची क्रीम आहे ती आपल्याला केकची जशी आपण क्रीम बीट करतो ना त्या पद्धतीने करायची नाही, एकदम स्टिफ अशी आपल्याला ती करायची नाही. तर थोडीशी आपल्याला घट्टसर व्हायला पाहिजे, बस बाकी काही नाही. तर हे विस्कर असतात ते अशा प्रकारचे असतात, हा एक मोठा आहे, हा छोटा आहे, त्याचा वापर करून देखील तुम्ही इथे क्रीम बीट करू शकता. तर माझ्याकडे बीटर आहे त्याच्यामुळे टाईम वेस्ट कशाला, म्हणून फक्त 2 मिनटंच आपल्याला बीटर फिरवून घ्यायचं आहे. जे केक वगैरे बनवतात त्यांना मी काय सांगते ते व्यवस्थित कळलं असेल, पण जे बनवत नाहीत त्यांच्यासाठी सांगते, बीटर असेल तर फक्त 2 मिनटं बीटर फिरवून घ्या. विस्करणे करत असाल तर 5 ते 6 मिनटं, जास्तीत जास्त 7 मिनटं, कारण जास्त आपल्याला ही जी क्रीम आहे ती घट्ट करायची नाही. जर घट्ट केली तर आईस्क्रीमला तुमच्या आईस्क्रीमसारखी टेस्टच लागणार नाही. तर बघू शकता चमच्याने मी दाखवते की मी केवढी ही क्रीम जी आहे ती बीट केली आहे. तर आता याच्यात पुढची प्रोसेस काय करायची आहे ते दाखवणार. आता याच बाउलमध्ये मी सगळी पुढची प्रोसेस करणार आहे. तर आपण जे कंडेन्स मिल्क बनवून घेतलं होतं, म्हणजे मगाशी दूध, कॉर्नफ्लॉवर आणि दुधाची पावडर घालून जे बॅटर बनवलं होतं ते सगळं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. बघू शकता थंड झाल्यावरती हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे, पण याच्यामध्ये गुठळ्या मात्र अजिबात राहिलेल्या नाही. तर हे जे सगळं आहे ते पुसून याच्यामध्ये घालायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपण जी चिकूची पेस्ट बनवून घेतलेली होती 2 चिकूची ती घालायची. त्यानंतर मग याच्यामध्ये मी अगदी 2 ते 3 थेंब एवढं इसेन्स वापरलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्ही इसेन्स वापरा, व्हॅनिला इसेन्स वापरलं तरी चालेल, बटरस्कॉच असेल किंवा रसमलाई असेल, कुठलंही असेल तरी चालेल, फक्त 2 थेंब घाला. बस एवढंच आपल्याला घालायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल ब्राऊन कलर असेल तर तो देखील याच्यामध्ये घातला तरी चालेल. तर मी काय केलं, हे जे सगळं आहे ते व्यवस्थित विस्करणे मिक्स करून घेतलं. बीटरला जरी अगदी काही सेकंद तुम्ही फिरवलं तरी चालू शकतं, पण मी हे विस्करनेच बीट करून घेते. तर आता याच्यात मध्ये मध्ये तुम्हाला चिकूचे चंक्स दिसतच असतील. जर तुम्हाला कोणाला हे आईस्क्रीम द्यायला करायचं असेल तर याच्यामध्ये थोडासा कलर टाका, जेणेकरून हे जास्त पांढरं दिसणार नाही, त्याला थोडासा ब्राऊन कलर असा येईल. आणि जर घरीच तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही असंच केलं तरी चालेल. आता बाहेरच्या आईस्क्रीममध्ये देखील कलर वगैरे असतात. किंवा दुसरा एक पर्याय सांगते, याच्यामध्ये थोडंसं तुम्ही चॉकलेट मेल्ट करून घातलं तरी चालेल, जसं की डेअरी मिल्क वगैरे. तर आता हे जे आहे ते माझं व्यवस्थित मिक्स झालं आहे. खात्री करून घ्यायला पाहिजे की आपलं जे आईस्क्रीमची क्रीम आहे, जे बॅटर आपण बनवलं आहे ते आणि पेस्ट हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे का. तर मी ना या आईस्क्रीममध्ये कलर वगैरे काही वापरलेले नाही, कारण हे घरातच खायचं आहे त्याच्यामुळे. तर मी येथे फक्त एक छोटंसं माझ्याकडे चॉकलेट होतं जे की मी मेल्ट करून घेतलं आहे आणि ते याच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे.
पण ब्राऊन कलर घातलं की ते अजून थोडं छान दिसेल, चिकूचंच आईस्क्रीम असं वाटेल जसं की बाहेर मिळतं तसं. पण मला काही त्याची गरज वाटत नाही. तर हे चॉकलेट घातलं आणि तेही याच्यामध्ये मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर आता सगळं रेडी झालेलं आहे. आता हे आईस्क्रीम आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. तर माझ्याकडे अर्धा किलोचा हा डब्बा आहे आणि हाही चिकूच्याच आईस्क्रीमचा डब्बा आहे. तर हे जे आईस्क्रीम आहे ते मी आता ह्या डब्यामध्ये ओतते. तर या डब्यामध्ये थोडंसं जास्तच आईस्क्रीम झालं, याचं झाकणही लागत नव्हतं. त्याच्यानंतर मग मी वरचं थोडंसं आईस्क्रीम काढलं आणि एका दुसऱ्या डब्यामध्ये ठेवलं. म्हणजे बघू शकता अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्तच इथे आपलं आईस्क्रीम तयार होतं आहे. तर याच्यात घातलेलं आईस्क्रीम थोडंसं जास्तच झालं आहे, त्याच्यामुळे वरचं थोडंसं आईस्क्रीम मला काढावं लागलं कारण झाकण व्यवस्थित लागत नव्हतं. तर आईस्क्रीम घातल्यानंतर डब्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि वरतून तुम्हाला गार्निशिंगसाठी हवं असेल तर थोडासा चिकू टाकायचा. माझ्याकडे थोडासा चिकू शिल्लक राहिला होता म्हणून मग त्याचे असे छोटे छोटेसे पीस केले आणि मग ते वरती चिकूच्या आईस्क्रीमवरती घातले. तर बघू शकता चिकू घातल्यावरती आईस्क्रीम किती मस्त दिसते आणि खूप छान असा आईस्क्रीमला वास येतोय. त्यानंतर याला मस्त असं झाकण लावायचं. आता हा जो मी डबा वापरला आहे तो देखील घट्ट झाकणाचा आहे, त्याच्यामुळे मला प्लास्टिकची पॉलिथिन वगैरे वापरायची काहीही गरज लागलेली नाही. मी बस याला झाकण लावलेलं आहे आणि फ्रीजरमध्ये याला सेट होण्यासाठी पूर्ण 1 दिवस किंवा 8 ते 9 तास तुम्ही ठेवू शकता, तुमचं फ्रीजचं जसं टेम्परेचर असेल तसं. तर बघू शकता मी याला आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी काढलेलं आहे बाहेर. आता ओपन करून बघूया. तर खूप छान असं हे आईस्क्रीम इथे सेट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण व्हिपिंग क्रीम किंवा होममेड कंडेन्स मिल्क वापरलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात बर्फ तयार होणार नाही. तर खूप छान असं आईस्क्रीम दिसतं. ओपन केल्यावरती मस्त असा वास आलेला आहे. तर घरच्या घरी अगदी आईस्क्रीम पार्लरसारखं मिळणारं चिकूचं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यासाठी खूप कमी वेळ देखील लागलेला आहे. तर सेट होण्यासाठी फक्त याला आपले 8, 9, 10 तास तेवढे जातात बस. तर बघू शकता प्लेटमध्ये मी हे आईस्क्रीम सर्व करते आणि बघितल्यावरतीच कळत असेल की हे किती क्रीमी झालं आहे ते. तर माझा जो स्कूप आहे ना तो व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे इथे बरोबर गोल असा आकार येत नाही. पण डझंट मॅटर, आपल्याला इथे शेप नाही बघायचा आहे, तर त्याचा जो क्रीमीनेस आहे तो बघायचा आहे किंवा त्याची जी टेस्ट आहे ती बघायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होममेड आपण घरच्या घरी बनवून स्वच्छतेमध्ये बनवून आपल्या मुलांना देऊ शकतो, आपणही ते खाऊ शकतो. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये. तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.